तब्बल 9 दिवसांच्या विश्रांतीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय। पहिली बस सुटल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर संपकऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय। घाटकोपर डेपोतून 4 वाजता पहिली बस सुटली। कन्नमवार नगरला निघालेल्या बसचं स्वागत हे साखर वाटून आणि फटाके फोडून करण्यात आलं। त्यामुळे घरी जाणाऱ्या प्रवाशांना आता दिलासा मिळालाय। वडाळ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना 7,000ची पगारवाढ होणार असल्याचं सांगितलंय। बेस्ट संपात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं शशांक राव म्हणतात। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं बेस्ट कर्मचाऱ्यांनी स्वागत केलंय। आपल्याला न्याय मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला। तसंच न्यायालयाच्या मध्यस्थीमुळे बेस्टच्या खासगीकरणालाही थांबा मिळेल असा आशावाद कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय। संप कालावधीत नुकसान झालेल्या मुंबईकरांच्या बेस्ट पासची वैधता कालावधी वाढवून देण्यात येणार असल्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतला। त्यामुळे पासधारकांना दिलासा मिळालाय। बेस्टच्या संपानं मुंबईकरांना खूप करावा लागला। अखेर हा संप मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मागे घेण्यात आला असं वक्तव्य भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केलंय। बेस्ट संपाचा तिढा सुटला ही चांगली गोष्ट आहे, पण भाजप आणि सेनेच्या राजकारणाचा फटका मुंबईकरांना आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना बसतोय। सेनेला बेस्टचं खासगीकरण करायचंय आणि त्याचसाठी हा संप अशा पद्धतीने हाताळला गेला। संप काळात लोकांचे हाल झाले, त्यात सेनेला काही घेणं देणं नाहीये असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय। बेस्टचा संप मिटल्यानंतरही मुंबईकर पुन्हा एकदा मुंबईकरांवर संपाची टांगती तलवार आहे। गेल्या 5 वर्षापासून वेतन करार झाला नसल्यामुळे पालिका कर्मचारीही फेब्रुवारी संपावर जाण्याची शक्यता आहे। एसईबीसी मध्ये दिलेलं आरक्षण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणारं असल्यामुळे ओबीसी विजय एनटी संघर्ष समिती 25 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढणार आहे आणि त्यासाठी 20 जानेवारीला कोल्हापूरमधून ओबीसी बचावचा नारा देऊन लढ्याला सुरुवात होईल। शिवस्मारकाचं काम ताबडतोब थांबवण्यात यावं असं लेखी आदेश सार्वजनिक विभागाकडून देण्यात आले। सुप्रीम कोर्टानं स्थगितीचे तोंडी आदेश दिल्याचं सरकारी वकिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे कळवलं आणि त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं ही कारवाई केली आहे। शिवस्मारक समितीची बैठक आज संपन्न झाली। यावेळी काही हलगर्जीपणामुळे सरकारची बाजू कमी पडली असं वक्तव्य विनायक मेटे यांनी केलंय। पालिकेच्या रुग्णालयात गोरगरिबांना विविध आजारांवरील तब्बल 139 प्रकारच्या रक्त चाचण्या आता मोफत करून मिळणार आहेत आणि याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता बीपीएल कार्डधारकांना मोफत चाचण्या करून मिळतील, तर इतर सर्वसामान्य रुग्णांना या चाचण्यांसाठी फक्त 50 रुपये द्यावे लागणार आहेत। या निर्णयामुळे गोरगरीब रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे। ग्रँड रोड परिसरातील गणपती मंदिरात सकाळी त्यांचा मृतदेह आढळला। त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, तर पप्पू लाड यांनी आतापर्यंत 15हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे। विरारमध्ये हुंड्याच्या मागणीला कंटाळत लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। विरारच्या ग्लोबल सिटी परिसरातील धक्कादायक घटना आहे। अर्नाळा पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे। भाजप शिवसेना युती संदर्भात आतापर्यंत कुठलीही चर्चा झाली नाहीये। प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये युतीची चर्चा सुरू आहे हे सांगितलं जातंय आणि ते चुकीचं आहे असं शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी नागपुरात म्हटलंय। हेल्मेट सक्ती विरोधात पतित पावन संघटनेनं हेल्मेटच्या मुद्द्यावर थेट मतदान घेऊन जनतेचा कौल जाणून घेतला। या मतदानानंतर पतित पावन संघटनेनं पत्रकारांच्या उपस्थितीत मतांची मोजणी केली। यावेळी सर्वाधिक पुणेकरांनी हेल्मेट सक्तीलाच विरोध दर्शवलाय। 4007 पुणेकरांनी या मतदानात सहभाग घेतला होता। तब्बल 2838 नागरिकांनी हेल्मेट सक्तीला विरोध केलाय, तर 1071 नागरिकांनी हेल्मेटच्या बाजूने मतदान केलंय, तर 98 मतं बाद झाली आहेत। पुणे शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर या जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्तीच्या कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी म्हणजेच आज बंद असणार आहे। तसंच शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणी सोडण्यात येईल। मात्र गेल्या 1.5 महिन्यापासून दर 15 दिवसांनी पंपिंग स्टेशनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली शहराचा पाणीपुरवठा हा बंद करण्यात येतोय। पुणे शहरातील रेड लाईट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलंय। या ऑपरेशनमध्ये संपूर्ण बुधवार पेठ परिसराची पाहणी करण्यात आली।
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडील ओळखपत्र आणि पॅन कार्डही तपासण्यात आलं. पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं रसवंती आंदोलन करण्यात आलं. पुण्यात भंगारातील बसपासून महिलांसाठी स्वच्छतागृह बनवण्यात आलंय. टाकाऊपासून टिकाऊ स्वच्छतागृहांमुळे महिलांची कुचंबणा टळलीय. पुणे मनपा आणि सारा प्लास्टनं महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी पुढाकार घेतला. लखप्रकाश, कमालीची स्वच्छता, खेळती हवा, सॅनिटरी नॅपकिन, पाश्चिमात्य आणि भारतीय कमोडची व्यवस्था, वायफाय सुविधा हे सगळं काही या स्वच्छतागृहात असणार आहे आणि ती असं या स्वच्छतागृहाचं नाव आहे. पु ल देशपांडेंच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट भाई व्यक्ती की वल्ली या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. चित्रपटातील काही प्रसंगावर पंडित भीमसेन जोशी आणि हिराबाई बडोदेकर या कुटुंबियांनी आक्षेप घेतलाय. चित्रपटात भीमसेनजी वसंतराव आणि पु ल हे हिराबाईंच्या घरी दारू पिण्यासाठी जातात असा प्रसंग दाखवलाय आणि त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी जोशी आणि बडोदेकर कुटुंबियांनी केली आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळाल्या. तर अजित पवार बोलत असताना अनेकांनी पळ काढला. त्यामुळे निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला ग्रामीण भागापेक्षा नाशिकमध्ये अल्प प्रतिसाद मिळालाय. नाशिकच्या भद्रकाली परिसरात 16 वर्षीय अरबाज शेरखान पठाण याची प्रेमसंबंधातून एका टोळीनं हत्या केली आहे. या प्रकरणी एकूण 15 आरोपींची माहिती मिळते. भद्रकाली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केलाय. 12 तासात पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतलंय. यातील 3 जण अल्पवयीन आहेत. मालेगावच्या अजंगवडेल इथं अनेक दिवसापासून शोध सुरू असलेल्या 2 बिबट्यांना अखेर जेरबंद करण्यात आलं. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मागील काही दिवसात भटक्या जनावरांनी अनेकांवर हल्ले केलेत. मात्र तरीही पालिकेनं कोणतीच कारवाई केली नाहीये. मात्र त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागणाऱ्या नाशिककरांनी भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालिकेकडे केली आहे.